भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचे सिंचन विहिरीची मस्त सुरू करण्यात यावे, तसेच प्रलंबित कामांचे जोडॅगिंग करण्यात यावे, प्रलंबित कामांना ESTS देण्यात यावं। त्यामध्ये गायगोठा असेल, सिंचन विहीर असेल, ऊस लागवड असेल, अशा हजारो फायली सध्या भोकरदन पंचायत समितीमध्ये धूळखात पडून आहे। त्या सर्व कामांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आजपासून भोकरदन तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे। आणि तसेच शेतकऱ्यांचा यावर्षीचं अनुदान असेल, मागच्या वर्षीचा पीक विमा असेल, अनुदान असेल आदी मागण्यासाठी देखील आम्ही उपोषणात बसलेलो आहोत। आणि भोकरदन तालुक्यामध्ये मनरेगा योजनेमध्ये हजारो कामे फक्त वर्कआउट तयार करण्यात आली, मात्र ES असेल, TS असेल हे तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता देण्यास विलंब, प्रचंड प्रमाणात दिरंगाई संबंधित कर्मचारी आणि भोकरदनचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर साहेब करत आहे। त्यामुळे त्यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई करावी आणि दप्तर दिरंगाईची कारवाईनुसार विभाग आयुक्तांनी देखील याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं या मागणीसाठी आज आम्ही इथं बसलेलो आहोत।